आपला जो आता कोर्स जो चालू झाला आहे तर आखरे सर जे आहेत मिलिंद सर ते पहिल्यांदा इथे टेरेसवर आले. त्यांनी डिसेंबरची गोष्ट आहे 16 डिसेंबरला ते आले होते आणि त्यांनी हे बघितल्यानंतर म्हटले की आपण टेरेस गार्डनचा कोर्स का नाही चालू करायचा. म्हणून मग त्यावेळेस एक 15 दिवसामध्ये आम्ही डिझाईन केला कोर्स. आणि जे काल तुम्हाला ट्रेनिंग घेतलं भिडे वहिनी, तर खरं तर मी त्यांचे टेरेस बघून हे चालू केलं. खरंच सांगायला काही हरकत नाही. तर त्यांना मग आपण अपॉइंट केलं पहिल्यांदा की तुम्ही या. सायंटिफिकली सगळ्यांना कळलं पाहिजे प्रॉब्लेम काय येतात आणि त्याला सोल्युशन काय सगळं कळलं पाहिजे. असं नाही की कुंडी भरण्यापासनं ते तुम्हाला फळ खाईपर्यंत किंवा फुल घेईपर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या पाहिजे. अशा दृष्टिकोनातून तो प्लॅन केला. मग दिवसभराचं ट्रेनिंग त्यांचं ठेवलं. दिवसभर त्यांना जे काय अनुभव आले, त्यांनी काय केलंय, काय चुकतंय, ते खूप मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग देतात. म्हणून त्यांना पहिले हे दिवस. दुसऱ्या दिवस आम्ही ऍक्च्युअली ट्रेकिंगचा ठेवतो, पण आता पाऊस आहे त्यामुळे तुम्हाला जाता येणार नाही. इथला समोरचा जो डोंगर आहे ना, फार सुंदर दृश्य दिसतं वरनं सगळीकडचं. आता पाऊस आहे म्हणून जाता येणार नाही सगळ्यांना, त्यामुळे ते कॅन्सल केलंय. नंतर माझ्या इथलं टेरेस गार्डनिंगचं मी काय केलंय, काय चुका झाल्या, काय दुरुस्त केलं आणि आता काय करतो या गोष्टीवर मी जनरली बोलतो. एक तासभर तुम्हाला इथं आपण असतो, एक 20-25 मिनिटं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो जे मागं केलेले आहेत. आता सगळंच दिसते तर असं नाही ना, काही गोष्टी झालेल्या आहेत अगोदर. त्या गोष्टी पण तुम्हाला जस्ट एक 15-20 मिनिटं तिथं. मग तुमचे काही प्रश्न उत्तर असतील तर मग कॉफी घ्यायची, असं साधारण हे असतं. नंतर मग तुमचं पुढचं ट्रेनिंग चालू होतं. तर असं साधारण एकूणच कार्यक्रम आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं स्वागत मंगेश जोशी परिवारामध्ये, की तुम्ही स्वतःहून निवडले ती गोष्ट ही खरंच महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना टेरेस गार्डनिंग काय नुसतं फुलं त्याला कुंड्याचा भरायचे असतात, त्याच्यात काय होतं, त्याला काय प्रॉब्लेम नाही असं वाटत असतं. पण तसं नसतं. हे छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी असतात यात. आणि खरं तर याच्यामध्ये आनंद असतो बरं का. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून दे, की मला एक जरी फुल आलं ना माझ्या जास्वंदीला, तरी मला तो जो आनंद असतो ना तो दुसरीकडे कुठेच मिळत नाही. बरं, टेरेस गार्डनिंग करताना किंवा गार्डनिंग करताना जो काही आनंद असतो ना तो वेगळाच असतो बरं का. जर का तुम्ही दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी आलात आणि टेरेसवर थोडंसं फिरलात ना, तरी तुमचं रिलॅक्सेशन होऊन जातं. बरं, छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी असतात बरं का प्रत्येकाच्या टेरेसमध्ये. आठवणी असतात, कुणी दिलेलं झाडं असतात, कुणी सांगितलेल्या टिप्स असतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात तिथं. तर ह्या गोष्टी मला वाटतं की आपण अनुभवायला पाहिजे. आणि अनुभवाची गोष्ट आहे ही कोणाला सांगायलाच पाहिजे वगैरे असं काही आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा आनंद घ्या. माझा अनुभव कोणाला किती सांगितलं तरी ते हवा छान छान एवढंच त्यांना महत्व असतं. ज्यांना गार्डनमध्ये इंटरेस्ट आहे तेच बघतात. अगदी बरोबर. तर मला असं वाटतं की आपण जे काही शिकलो त्याचा छोटे छोटे प्रयोग आपण आपल्या इथं पण करायला पाहिजे. आणि आपलंही आणि इतरांचं जे येईल बघायला त्याचा उत्साह वाढवला पाहिजे. किती वर्षापासून करताय तुम्ही? आता मी एक जस्ट तुम्हाला इथं काय काय ते सांगतो. माझ्या घरामध्ये माझे सासरे होते, ते आता 2 महिन्यापूर्वी गेले, 92 वर्षाचे होते. आई आहे 84 वर्षाची. त्यांना फुलं लागतात, देवासाठी फुलं लागतात. तर फुलांची व्यवस्था केली आहे. बायकोला कढीपत्ता, कोथिंबीर, बाकीचे भाजीपाला लागतो, तिच्यासाठी ती व्यवस्था आहे. सुनबाई आहे, तिला फुलं लागतात गुलाबाची किंवा चाफ्याची, तर चाफ्याचे 3 प्रकार आहेत. मला आनंद मिळतो या सगळ्यांना देण्यामध्ये. त्याच्यामुळं मी दोन्ही मुलं, माझी मोठा मुलगा टाटा मोटर्समध्ये सिनियर मॅनेजर आहे, तो जिम्नॅस्टिकचा कोच आहे. सुनबाई पण जिम्नॅस्टिकचे कोच आहे. आणि नात पण झाली आता 6 वर्षाची. आणि छोटा जो मुलगा आहे तो जर्नलिस्ट आहे, एन्व्हायरमेंट जर्नलिस्ट आहे तो, सायन्स आणि एन्व्हायरमेंट. त्यांनी UK मध्ये जाऊन मास्टर्स केलेले आहे. आणि तो आता BBCला डॉक्युमेंटरीज वगैरे पुरवतो, फ्रीलान्सिंग करतो. मी इथं ड्रॅगन फ्रूट, स्टार फ्रूट, चिक्कू, बऱ्याच प्रकारची फळाची पण लावलेली आहेत. आणि आयुर्वेदिक वनस्पती पण भरपूर आहे. मला एक साधारण 7-8 वनस्पतींची मी माहिती पण सांगेल, दाखवेल सुद्धा. त्याचा उपयोग काय आहे जे मला समजलंय ते मी तुम्हाला सांगेन. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट की घरामधलं किचन वेस्ट मी गेले 8 वर्ष बाहेर टाकलेलं नाही. ओला कचरा सगळ्याचं सगळं माझ्या इथं ह्या वायू युनिट जे त्याच्यात जातं, त्यातनं मला 40 मिनिटाचा गॅस मिळतो रोजचा. त्याची स्लरी झाडांना खत म्हणून घालतो. ओके. त्यामुळं
तळेगाव दाभाडे नगरपालिकेचा मी गेले 5 वर्ष ब्रँड अँबॅसेडर आहे. तळेगाव दाभाडेचा स्वच्छतेचं मला सलग 5 वर्ष पुरस्कार मिळालेला आहे. आणि यशदा जे पुण्यातली जी संस्था आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, की जी कलेक्टर, कमिशनर किंवा सहकार क्षेत्रातील दिग्गज लोकांसाठी जे ट्रेनिंग सेंटर आहे, तर त्यांचं दर 3 महिन्यांनी माझ्याकडे व्हिजिट असतं. तिथनं एक 30-35 जण व्हिजिटला येतात. त्यांच्याशी बोलतोय या सगळ्या गोष्टीबद्दल, काय करता येऊ शकतं. मी टाटा मोटर्समध्ये सर्व्हिसला आहे, त्यामुळे मी पण 8 तास 9 तास बाहेर असतो आणि नंतर एक अर्धा-पाऊण तास इथं देतो आणि त्यातनं होऊ शकतं. असं काही नाही की मला पूर्ण वेळ द्यायला पाहिजे, असं काही आवश्यकता नाही त्याची. तर हे गोष्ट त्यांना सांगत असतो. आतापर्यंत 14 व्हिजिट त्यांचे झालेले आहेत आणि बाकी यशदा आपल्या याचं तर प्रत्येक व्हिजिट येतेच. मी फक्त स्वतःसाठी केलेलं नाही, जवळजवळ तळेगावातल्या 70 लोक टेरेस गार्डनिंग करतायत. पहिल्यांदा 27-28 जणच करत होते, आता मोठ्या प्रमाणात करायला लागले. त्यांना काही कटिंग लागलं, त्यांना काही माहिती लागली तर ती येतात इथे, तिथनं त्या गोष्टी घेतात, जातात आणि स्वतः करतात सुद्धा. बऱ्याच जणांनी केलेले तुम्हाला एक दाखवतो सुद्धा, एक व्हिडिओ छोटासा. बाकी आता तुम्हाला जस्ट माहिती सांगतो मी की काय केलंय, प्रयोग काय केले, चुकलंय काय आणि दुरुस्त काय करायचा प्रयत्न केला. ओके. पहिल्यांदा सुरुवातीला मी तेलाचे जे ड्रम होते त्या ड्रम मध्ये तेलाचं नाही का आपले 15 लिटरचं तेलाचं हे असतं, त्याच्यामध्ये सुरुवात केली होती. त्यानंतर थोडंसं लक्षात आलं 6-7 महिन्यात की ते खराब होऊन जातात, त्याचा काही उपयोग नाही, म्हणून मग गंजतात लगेच. म्हणून मग असे ड्रम 2-2, 4-4 आणायला सुरुवात केली आणि आतापर्यंत 70 ड्रम हे आहेत. आडवे पण केलेले आहेत, व्हर्टिकल गार्डनिंग पण केलेले आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. चालेल. इथं ना पहिलं जे आहे ना ते गुडमार म्हणून झाड आहे, जो वेल वरती गेलेला आहे ना, तो जो वेल आहे ना, तो वेल ह्याच्यासाठीच आहे. डायबिटीसचं जे गुडमार म्हणून जी पावडर वापरतो आपण आयुर्वेदामध्ये, ते आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते जर काय एक पान खाल्लं तर तुम्हाला गोडच काय लागत नाही. बाकी तुरट लागतं, खारट लागतं, तिखट लागतं, सगळं लागतं, फक्त गोड लागत नाही. बरं, ते एक आहे. आणि दुसरे एक आहे, हे स्टिवी आहे. बरोबर, मधुपर्णी म्हणतात त्याला. हे मधुपर्णी स्टिवी आहे. बरं, हे पण तुम्ही एक पान खाऊन बघा, तुम्ही तुमचं तोडा आणि खा. ओके. त्याच्यानंतर एक इन्सुलिन म्हणून आहे बघा, हे इन्सुलिन आहे. हे जनरली डायबिटीससाठी वापरतात, वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात लोक, डॉक्टरांची माहिती घेऊन वापरतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्याच्यानंतर शेजारी बेल आहे. बरं, इथे ड्रॅगन फ्रूट आहे, हे व्हाईट ड्रॅगन फ्रूट आहे. ते संपत आलंय आता, पहिल्यांदा काढून झाले त्याचे साधारण 70-80 ड्रॅगन फ्रूट निघतात इथे, याचं त्याचं आणि तिथं, असे 3 ठिकाणी आहेत. किती वर्षाचं झाड आहे हे संपत आलंय आता, याचं आयुष्य संपलंय. 8 वर्ष पूर्ण झाले, याचे 9व्या वर्षी ऍक्च्युली काढून टाकलं पाहिजे, आता जुनं झालं. ह्याचे हे कटिंग आहे, मग ह्याचे कटिंग तुम्हाला मिळू शकतात, तुम्हाला पाहिलं असेल तर जाताना देतो सुद्धा तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर ही शतावरी आहे, हे जे दिसतंय ना, ही शतावरी आहे. नंतर चिक्कू आहे, चिक्कू आहे गवतीचा. बाकी हे चाफ्याचं झाड आहे. आता हा मांडव केलाय. मांडव करायच्या मागं गोष्ट अशी की दोडका, कारली, त्याच्यानंतर दुधी भोपळा, या सगळ्या गोष्टी ह्याच्यावर छान चढतात. बरं, वरती जाळी लावली, तुम्ही छत्री घ्या, छत्री. हे जे केलं ना बेड, हे बेड ह्याच्यामध्ये कचरा जास्त आहे, गांडूळ खत आहे. बरोबर, आणि काय म्हणता येईल की थोडीशी माती आहे, कोकोपीट आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते स्पंजी झालं. ओके. त्यामुळं त्याला फार काही करायची गरज नाही पडत. गांडूळ खत असल्यामुळं त्याला जे काही खाद्य पाहिजे ते पूर्ण मिळून जातं. आणि तिथं बीट लावलेलं आहे, तिथं बऱ्याच गोष्टी लावलेल्या आहेत, बीन्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ना पावसाळ्याच्या तोंडाशी नेमकं पालक बिलक सगळं टाकला होता. तो पाऊस खूप चालू झाला त्यामुळे ते त्यांचा कार्यक्रम झालेला आहे, लेट झालं मला टाकायला. बरं, तिथं झेंडू लावलाय बघा. तो झेंडू आहे ना, रोपं बरीचशी तयार करतो मी आणि काही रोपं आणतो. म्हणजे जी आता दुधी भोपळ्याचं रोप आहे ते मी आणलंय. बरं, दोडक्याचं रोप आहे ते मी आणलंय. पण बाकीची बरीचशी रोपं मी तयार केलेली आहे. बरं, त्याच्यानंतर तिथं झेंडू लावला बघा. झेंडू हा काय म्हणता येईल ना की नॅचरली किडांना आकर्षित करतो. त्यामुळं बेसिकली
पेस्टिसाईड वापरण्यापेक्षा किंवा औषध मारण्यापेक्षा जर का तुम्ही अशा गोष्टींचा वापर केला तर त्याचं जास्त छान आहे. बरं, किडे चांगले वाईट दोन्ही असतातच. ते आपण होतो त्यावेळेस पण आहेत, आपण नव्हतो त्यावेळेस पण होते आणि पुढेही राहणार आहे. त्यामुळे ते मारणं आणि ते हे करणं त्याच्यात काही पर्याय नाही. त्याला दुसरा पर्याय असा आहे की जर का पाऊस नसेल तर जर का कीड पडली असेल तर त्याला तुम्ही गुळाचं पाणी करा. एक एवढासा खडा गुळाचा घ्या, 1 लिटरभर पाणी घ्या आणि ते स्प्रे जर का केलं तर मुंगळे येऊन ते किडीच खाऊन जातील. ओके, म्हणजे त्यांचंही पोट भरेल, यांचंही काम झालं. असं सगळं थोडंसं नॅचरली जर का आपण करायचा प्रयत्न केला तर ते जास्त छान. बरोबर. आयडिया, घरगुती आयडिया. हां, त्याच्यानंतर हा कढीपत्ता आहे. तुम्ही दोडका आलेला बघितला असेल तिथे, इथे हे बघा इकडं पण आलेले आहेत. बरोबर. माझ्या बिल्डिंगमध्ये ना कढीपत्ता, त्याच्यानंतर लिंब, भाजीपाल्यामधली भाजी ही बायको दरवेळेस टाकत असते की बाबा 1-2 किलो निघाले, 5 किलो निघालोय, टोमॅटो आलेले आहेत, ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा. मग 2-2, 4-4 घेऊन जातात. मिरच्या तर कधीच लागत नाहीत. तुम्हाला मिरच्यांचं पण दाखवतो. 2 प्रकारच्या मिरच्या आहेत. एक लवंगी मिरची आहे, वरती अशी वरती ढगाकडे येते ती, आणि एक रेग्युलर मिरची पण आहे. बरं, इथं जे लागते ते 4 मिरच्या लागतात, तर वरती यायचं, तोडायचं, घेऊन जायचं आणि खायचं ना. ते सगळ्यात बेस्ट आहे ना, हे का नाही? ते सगळ्यात फ्रेश आहे. बरं, त्याच्यानंतर तो जो आहे तो आपलं कृष्ण कमळ म्हणतात त्याला, पलीकडचं जे आहे ते पॅशन फ्रूट वगैरे पण म्हणतात त्याला. बरं. पांढरं असलेलं पाहिजे, खूप तांबडं असलेलं. हां, तर तिथं तो पण प्रकार आहे. आता ह्या साईडला बघा, त्या साईडला तमालपत्राचं झाड लावलेलं आहे. इथं ते जुनं आहे खूप. त्याला कटिंग बऱ्याच वेळा केलेलं आहे, त्यामुळे ते आता तुम्हाला तसं दिसतंय. कटिंगनी लागतं का नाही मला माहित नाही, मी प्रयोग केलेला नाही त्याचा. त्याचं रोप मिळतं ना, रोप मिळतं व्यवस्थित. त्याच्यानंतर हा केवडा आहे. आता ह्याला हा खूप जुना झालाय, आता हा कट करायला लागेल किंवा हा त्याचे रोपं बनवावं लागतील 10. तर ते काय. त्याच्यानंतर मोगरा आहे. पलीकडं एक झाड आहे. या आता ह्या साईडला तुम्ही एक करून या, मला जस्ट फक्त सावकाश या. हा, केवढा येऊन गेले, 2-3 चमचे येऊन गेली याला. हो, हा 4-1 वर्ष जुना आहे. मी माझं सोसायटीला देऊ शकतो ना, असंच खूप वाढलं, त्याच्यापेक्षा हेल्दी होतं. हे पुरुषांना देतो आणि स्त्रियांसाठी ते ठीक आहे. देतो ना. आता हे जे आहे ना, हे कापराचं झाड आहे. हे खूप मोठं होतं झाड, खरं सांगायला गेलं तर. अशी होते. हे खूप मोठं होतं झाड आणि ह्याचे जे ह्याचं कट घेतात आणि त्याचे जे दूध निघतं किंवा त्याचं जे चीक निघतो त्याचा भीमसेन कापूर होतो. बरोबर. तर हे खूप मोठं होतं झाड. एकाने मला गिफ्ट दिलं म्हणून ते मी आत्ता लावलंय, पण हे नंतर काही दिवसांनी मला तिकडे लावावं लागेल डोंगरावर. बरोबर. भीमसेन कापूर जो असतो ना तो. त्याच्यानंतर इकडे हे पण ड्रॅगन फ्रूट आहे. ठीक आहे. खूप सुंदर आहे. हो, थँक्यू सो मच. फुलं नका तोडू, माझं म्हणणं आहे. नाही, तुम्ही आनंद घ्या त्याचा. बाकी मी आनंद, आपण त्याच्यावर तर तोडण्यात आनंद नाहीये, तोडण्यात दुःख आहे. कळलं का? मधमाशा इथं तुम्हाला ते पण दाखवणार आहे. मधमाशांना नको का? मधमाशांना बरोबर. लवंगी बघा. त्याच्यानंतर ह्या साईडला हळद लावलेली आहे. तिकडे ड्रॅगन फ्रूट आहे. हळद कुठे? हळद ठीक आहे, ही काय, ही हळद आहे. ही हळद आहे. अच्छा. हा, ही आहे, ती आहे, ही आहे. त्याच्यानंतर पलीकडे ते रेड आहे. ते रेड आहे आणि ते आणि हे इकडचं जे आहे ना, हे दोन्ही व्हाईट आहे. हा, तुम्ही म्हणाल त्याचं देतो. ठीक आहे. तुमचे काही चार्जेस असतील? आता तुम्ही आलात आनंदाने त्या गोष्टी करताय तर चार्जेस तेवढंच, फक्त तुम्ही आनंद घ्यावा, हाच चार्ज आहे, दुसरा कुठला चार्ज नाही. तुम्ही चार्ज व्हा, एनर्जाइज व्हा. एवढंच म्हणणं आहे. आता हे ऑल स्पाइसचं झाड आहे. हे ऑल स्पाइस आहे. सगळ्या प्रकारचं मसाल्यांचा वास तुम्हाला माहिती असेल का त्याची. बरं. त्याच्यानंतर हे स्टार फ्रूट आहे. हे झाड आहे. आता हे खूप छोटं आहे. हा, ते पण काढायचं ना तुम्हाला द्यायचं. हे जे झाड आहे ना, हे कवठी चाफा आहे. हा, मला कवठीचा पण मी याची ओके. नर्सरीमध्ये शोधते. त्याच्यानंतर हा आपला एक लिंबू आहे ना, मोठे आहेत लिंबू खूप. नाही, अजून मोठे होतील ते. अजून मोठे होतील.
पण ह्याला रस पिळताना थोडंसं हार्ड राहतं ना. ते कसं असतं माहिती का, काढल्यानंतर लगेच नाही करायचं, 2 दिवस ठेवा, मग त्याला जरा गोल करा, मग काढा ना, मग त्याचं हे थोडं पिवळसर होऊ दे त्याला, आहे का नाही? बरं, मी इथे तुमची माती बघतोय, ती माती सगळी घट्ट झाली आहे. तर आम्हाला त्या शिकवले त्याच्यामध्ये माती हे पाहिजे. तुम्हाला हे बघा, इतक्या वर्षांनी काय होणार. अच्छा, अशी आहे. लेवल करून ठेव. हां, ते बसली आता पण एवढं पूर्ण भरायला पाहिजे का त्यांनी? ह्याच्यात काय काय टाकलंय तुम्ही? ते मी भरलंय, ह्याच्यात काय काय टाकायला पाहिजे? पाहिजे ते सगळं. हां, एकच मिनिट, ह्याच्यात काय काय टाकलंय पण तुम्ही या मातीमध्ये? आम्ही जर घरी येतो, असं meeting मध्ये, नंतर हा बोला. हे आता हे पण नाव, हे बघा, इकडे जरा लक्ष द्या. तुळस आहे. हे पाषाण भेद आहे, पाषाण भेद. हे जे झाड आहे ना, पाषाण भेद म्हणून हे झाड आहे. हा किडनी स्टोन साठी सगळ्यात चांगला उपाय आहे. नावच आहे पाषाण. पाषाण भेद. हे 2 पानं रोज सकाळी जर का तुम्ही उठल्यानंतर 2 मिरी आणि हे स्वच्छ धुवून जर का खाल्लं 7 दिवस अगोदर, जर का तुम्ही सोनोग्राफी केली असेल तर ती करा, आणि 7 दिवसानंतर सोनोग्राफी करा. मला ऑपरेशन करायची गरज नाही. किडनी याचं वैशिष्ट्य असं आहे, फक्त किडनी स्टोन नाही, शरीरातले खडे बितळवायची ताकद या झाडामध्ये आहे. गॉलस्टोन म्हणतात ते. अगदी बरोबर. हे झाड कसं लावायचं? कुठे मिळेल. याचे काही फांदे मिळतात ना, माझ्याकडचे फांदे देईल तुम्हाला. द्या आम्हाला एक द्या, मला द्या. आता हे जे आहे, ही कापूर तुळस आहे. हां, बघा. ही कापूर तुळस आहे. ही वेगळी नाही, ही वेगळी. ही मिंट आहे, ही कापूर आहे, बरोबर. हा, ती वेगळी. आता ही जी आहे ना, हे पण तुम्ही खाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, द्या एक एक. हे घे. आणि झाडांच्या बाबतीत आहे ना, अजून एक गोष्ट आहे की तुळशीच्या बाबतीत तुळस ही कायम खुडली पाहिजे. हे ना, हे राहायला नाही पाहिजे. हे जर का राहिलं ना, तुम्ही आपला प्रॉब्लेम काय होतो तुळशीच्या बाबतीत, की तुळस लावतो आपण आणि ती महिन्याभराने मरून जाते. त्याला पाणी कमी पडतं का काय होतं काही कळत नाही. बेसिकली ह्याचं वयात नसताना ज्यावेळेस त्याला हे येतं ना, मंजुळा येताना, त्यावेळेस प्रॉब्लेम आहे. बेसिकली तीच गोष्ट लक्षात येत नाही. कुठलंही झाड तुम्ही जर का मिरचीचं सुद्धा, मिरचीचं फुलं यायला लागली तर पहिली खुडात येईल, मग त्याला 2 फांद्या फुटतील, परत त्याला खुडा म्हणजे परत 2 फांद्या फुटतील. ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट आपल्याला करायला पाहिजे ना. कुठल्या झाडांच्या बाबतीत ते करायचं, कुठल्या नाही, हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. पण ते समजून घ्यायला पाहिजे आणि करायला पाहिजे. समजा माहिती नाही, विचारा, सांगतील ना लोक, आहे का नाही. सांगायला आता तुम्ही तर ट्रेनिंगला चालत, आहे का नाही. अशा वातावरणामध्ये तुम्ही ट्रेनिंगला आलात म्हणल्यावर काय, आहे का नाही. अशा वातावरणात माणसं फिरायला जातात, आहे का नाही. पण छान, तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. चला आपण आता खाली जाऊ. तुम्हाला काय याच्यातनं 40 मिनिटाचा रोजचा गॅस मिळतो. शिवाय जी स्लरी बाहेर येते ती, त्याच्यावर त्याचं पीएच चेक करून 6.5 ते 7.5 पीएच असलं पाहिजे त्याचं, म्हणजे मग ते झाडांना हार्मफुल नसतं, चांगलं असतं. मग ते जर का मी झाडांना घातलं तर त्याचा रिझल्ट पण चांगला आहे. पाणी डायल्यूट करून टाका. ह्याच्यामध्ये काय केलंय तुम्ही? मिक्स करायचं पाणी. आतमध्ये कसं त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कल्चर काय? आहे, हे कल्चर आहे ना, हे कल्चर त्याच्यामध्ये आहे. ओके. नुसता ड्रम आहे का तो? कल्चर तयार केलेलं नुसता आहे. रिकामा ड्रम आहे का तो? पण हे रिकामा नाही, त्यात कल्चर आहे. हे कल्चर असू दे, हम्म. पण बाकीच्यात काय असं नाही ना. नाही, एवढं ते ना, एवढं रिकाम आहे. हा फुगा आहे, हा. फुगतो पूर्ण. अच्छा, तुम्हाला गॅस पण दाखवतो पेटून. स्टिविया किती गोड मिथिल. लागतात. 200 पट गोड आहे साखरेच्या. हे मला हे जे कल्चर आहे ना, हे शेणापासून बनवलेलं कल्चर. आणि ह्याला- नाहीये, काही नाही खरंच. काय नाही, सुंदर आहे एकदम. किती खर्च याला बनवायला साधारण? 30,000 रुपये येत असेल खर्च. मी त्यावेळेस ते 20,000ला घेतलं. नाही, माझं 7 वर्षापूर्वी रेडीमेड विकत वाढदिवसाच्या मिळतंय? दिवशी आणलं. हा? रेडीमेड विकत मिळते. मी स्वतः पण करायचा प्रयत्न केला, त्यात गॅस पण तयार झाला. पण ते आणि हे प्रोफेशनल पद्धतीने केलेले. पुणे पिंपरीतली एक टीम आहे, छान यंग मुलं आहेत, 22-25 वर्षाची. बरं. त्यांनी वायू म्हणून युनिट आहे त्यांचं, ते स्वतः हे करतात. पर 10 किलो पर्यंत रोजचा कचरा जिरवण्याचं त्यांच्याकडे काही युनिट आहे. कचरा तुम्हाला बारीक करायला लागतो का काय? काही नाही, काही करत नाही. दिसेल दिसायला जर स्वच्छ Decent आहे, decent आहे. हे पाषाण भेद सर्व पुढे मिळालं. तुम्हाला मी कटिंग देतो ना सगळ्यांना. द्या, द्या, द्या. साहेब हे जरा कटिंग येईल याचं. पाषाण भेद स्टोन म्हणजे किचन Kitchen कटिंग waste. टॉपिंग फूड नाही किचन मधलं फूडच. फूड घ्या, हिरवं जे ओलं असेल ते सगळं. म्हणजे कटिंग चॉपिंग की जे उरतं जेवणानंतर ते पण? खरकट अच्छा दोन्ही याचे दोन्ही. दोन्ही आहे रे.
बर पण फक्त याचा एक ड्रॉबॅक oily असा आहे 8 ते 9 महिन्यांनी त्याला त्याचं फायबर काढावं लागतं. मग त्यांनाच बोलवायचं, ते फायबर काढून 1000-1500 रुपये घेतात आणि ते घेऊन जातात ते फायबर म्हणजे काय, शेवटी हे बघा, काही जरी तुम्ही टाकलं तर त्याचं फायबर असतंच ना. आपण जे काही सकाळी जातो ते काय फायबरच आहे, तेच आहे, दुसरं काही नाही. तर ते काढून टाकलं पाहिजे 7-8 महिन्यानंतर. सॉरी तुमचा वेळ बोला ना. कुठून कुठे काय टाकलं ते जरा परत सांगा. आय मिस इट. आता हे पुढून फुटलंय, हा त्याच्यामध्ये टाकतो काय थोडासा. टाकायचं? घरातलं सगळा कचरा ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत टाकायचा. हे बघा, हा नाही, तुम्ही जर का आता टोमॅटो हा. तसा टाकला तर त्याच्याऐवजी कट करून टाकला पाहिजे बरं ना. तुकडे करून टाकायचे शक्य. तुकडे म्हणजे एकदम तुकडे पण नाही, दोन्ही केले तरी चालतात, बर पण त्याच्यामध्ये घुसलं पाहिजे ना, ओपन झालं. ओपन व्हायला पाहिजे ना. आता बीट लोक थोडंसं खराब झालं म्हणून बीट टाकून कट करा, बस संपलं. हा ओके तर ती गोष्ट करायची, ह्याच्यात टाकायचं, याने ते दाबायचं आतमध्ये, दाबलं की आतमध्ये दाबलं की ते यातलं स्टिवियाने कोण बनवलं? अच्छा बरोबर. हा. हे सगळं बाहेर येतं. हा. बाहेर आलं की हेच मग आता तुम्हाला मिथेनचा वास आला असेल, हो हो आलं. तो मिथेन आहे. ओके मग कल्चर आता हे अर्ध झालंय. आता याच्यामध्ये मी पाणी मिक्स करणार अर्ध, आणि मग त्याचं पीएच चेक करणार. पीएच 7.5 ते 7.7 आहे, मग जाळून नाही घालणार. आता हे कल्चर आहे ना, मी काढून ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये फुल केलं होतं त्यांनी. मी मुद्दाम हे तिन्ही हे काढून ठेवलं, तिथं पण काढून ठेवलं. समजा याचं उद्या पीएच कमी झालं किंवा पीएच वाढलं 8.5-9 झालं, तर मग ह्यातलं मी त्यात घाललं, म्हणजे पीएच परत त्याचं मेंटेन हे करणं. कल्चर विकत आणले तुम्ही? कल्चर विकत आणले याच्याबरोबरच येतं ना. तेच पॉटपुल हो, टाकायचं. हो. आता हे मला माहिती आहे म्हणून मी ते काढून ठेवलं. हम्म, हम्म. झालं लक्षात? आता कुठला नवीन माणूस असेल त्याला हे कळणार नाही. समजा मी येत ना चार मग टाकले त्याच्यामध्ये, त्याचं चेक केलं पीएच किती आलं, बाबा पीएच आलं 7.6, ओके बंद. जर का याचं गॅस तयार होत नाहीये बरोबर, किंवा पीएच वाढलेला आहे किंवा कमी झालेला आहे, तर मग मी काय करणार की त्याच्यामध्ये सोडा, खायचा सोडा असतो नाही, तो खायचा सोडा जर का एक साधारण 50 ग्रॅम टाकला आणि 10 मिनिटं हलवलं तरी झालं, त्याचं पीएच परत नॉर्मल येतं. हे छोटे छोटे प्रयोग आहेत, ते आपण आपले करून शिकून केलं पाहिजे. तेवढा एक थोडासा वेळ द्यावा लागतो. आता माझी आई असते 84 वर्षाची आहे, ती आता गोंधळाला गेलेली आहे, तर ती इथं बाकीचं सगळं बघत असते. येते, हे काढ ते काढ, फुलं काढ. ह्या बाबतीत तिला फार माहिती नाही, पण तिला सांगून ठेवलं की तुला जर का वाटलं की फुल झालं तर मला फक्त सांग की फुल झालं, मग मी त्याची व्यवस्था लावतो. तू ते उचलत साचलत बसू नको. हा तुम्ही तुमचा पाईप डायरेक्टली कनेक्ट खाली घेतलेलं आहे, ह्या काय इकडनं गेलेला आहे पाईप, तो हा बघा, हा गेलाय बघा पाईप, तिथं खाली आहे. मला दाखव त्याला प्रेशर कसं क्रिएट करतो? त्याच्यावर जातं ठेवलं नाही वजन हे काय? ना. हे बघा सगळं सिंपल गोष्ट करून ठेवली. आता त्याचं प्रेशर वाढवायचं असेल तर अजून एक जातं ठेवलंय तिथं, ते त्याच्यावर टाकणार, प्रेशर वाढलं. ओके. आता ही जे तुम्ही हे केलंय ज्याला तुम्ही बाजूने भोक केलेले दिसत नाहीत. आहेत ना, आहेत? सगळीकडे भोके केलेली आहे. हे बघा त्याच्यावर ग्रिल लावले. याच्यावर हे काय झालं, 2000 साली माझ्या चिरंजीवचं लग्न झालं. हम्म. मग ह्यांना सगळ्यांना पण साड्या नेसवल्या. साड्या नेसवल्या तर हिरवा कापड घातलंय, त्यामुळे हे प्लास्टिक आहे, हे गरम होतं, त्यातनं पांढऱ्या मुळ्यांना त्रास होतो, ते मारतात. मग ते होऊ नये म्हणून मग त्याला हिरवं शेड नाही द्या. उन्हाळ्यात थोडं पाणी मारावं लागेल. पण हे जे पावसाचं पाणी बिणी येतं हं. ते पाणी जातं कुठे सगळे? खाली जातं नाही इथनं, खाली खाली आहे. टेरेसवरचं जे पाणी जातं ते कुठं जातं? रेन वॉटर. रेन हार्वेस्टिंग तुम्ही काय केलंय? ते पण केलेलं. अच्छा. बरं तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या फॅमिली मेंबरचं काय सहकार्य मिळतं का नाही मिळत? फॅमिली मेंबरच्या सहकार्याशिवाय होऊच शकत नाही. कारण आम्हाला अनुभव असा आहे की फक्त बऱ्याच वेळा त्यांचंच काम आहे, फॅमिली यांचंच मेंबर काम आहे, त्यांचं काय असं विरोध नसतं. करतात, वास येतो, डास म्हणून मला येतात, तुम्हाला काय म्हणायचं माहितीये का, त्यांना काय आवडतं ते द्या ना. त्यांना का तुम्हाला नकोय, ते काय तसं नाहीये, डास ते. येतात. तसं नाही. एक सांगतो तुम्हाला, सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की तुम्हाला जर का तुमच्या सहकार्याचं जर का काय आवडतं आणि काय नाही आवडत हे जर का कळत असेल ना, तर तुमचं टेरेस अजून छान होईल. देशपांडे साहेब बरंच काही शिकायचं आहे. एवढा आता हे सगळं आम्हाला होतंय, पोरांचा problem हे तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित, काय तुम्हाला काय याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटतोय का? नाही मस्त झालं. झाडांनी डास हे बघा, कचरा जो तयार होतो ना त्यात पाणी तुम्हाला इथं कुठं